सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण करतोय हिरवी कोबी म्हणजे ब्रोकलीची भाजी. तर मी आत्ता ताजी कोबी आणलेली ब्रोकली. आता हिला मी आधी चिरून मग स्वच्छ धुवून घेतो. बघत राहा अकूज किचन. तर बघताय तुम्ही की मी ही जी ब्रोकली आहे ती छान आता बारीक चिरून घेतलेली आहे तिला. आता मी कशी करणार आहे, पहिल्यांदा या भाजीला मी गरम पाण्यामध्ये थोडी मीठ टाकून उकळून घेणार आहे. मग आपण पुढची प्रोसेस करूया. बघत राहा अकूज किचन. तर आता आपण याला भाजीला आता उकळून घेऊया. तर मी आता इथं पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये पाणी आहे. ह्याच्यात आपण आपली ब्रोकली टाकून घेऊया. पाच मिनटं झालेली आहेत. आता आपण बघूया आपली भाजी उकडली का ते. येस, आपली ब्रोकली छानपैकी आता बॉईल झालेली आहे. आता मी गॅस बंद करतो आणि ब्रोकलीला खाली काढून घेतो. बघत राहा अकूज किचन. आपल्याला ब्रोकलीमध्ये घालण्यासाठी मी बघा टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून, कांदा आहे, मटर आहे आणि गाजर आहे. पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये तेल पण आहे. तेल आता आपण फोडणी करून घेऊया आणि लगेच आपल्या भाजी करायला सुरुवात करूया. मोहरी टाकून घेऊया. तडतडलेली आहे. थोडं जिरं, लसूण मिरची पेस्ट, गॅस मंद आचेवरच आपल्याला ठेवायचं आहे. सगळं आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया. व्यवस्थित याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन. हळद टाकून घेऊया. चांगलं मिक्स करून घेऊया परत. आणि किंचित गरम मसाला, जास्त नाही, थोडा. परत मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये ब्रोकली ॲड करून घेऊया. ब्रोकली ॲड करून घेत आहे. मिक्स करून घेऊया. खूप सोपी आणि छान रेसिपी आहे. मीठ अगदी आपल्याला चवीपुरतं टाकायचं आहे वरतून, कारण की आपण मिठाच्याच पाण्यामध्ये ब्रोकलीला आपण उकडून घेतलं होतं. कोबीसारखीच ही भाजी असते. बघत राहा अकूज किचन. जवळपास आपली भाजी आता तयार होत आलेली आहे. आपल्याला याच्यात पाणी नाही टाकलेलं. जे भाज्यांमध्ये जे काही पाणी होतं, मॉइश्चर, त्याच्यावरच आपण ही भाजी केलेली आहे. आणि आता आपण ह्याला एक 5 मिनटं, 2 ते 3 मिनटं ह्याला झाकून ठेवूया, म्हणजे हे शिजेल. फ्रेंड्स, फायनली आपली ब्रोकोली फ्राय रेसिपी रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की या. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. थँक्यू.